नमस्कार अँड वेलकम टू द न्यू व्लॉग ऑफ द तन्या निखिल. मी तन्या तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या व्लॉगमध्ये. थँक्यू सो मच. मागच्या 2-3 ब्लॉगपासून तुमचे रिस्पॉन्स खूप छान आहे आणि मग मला पण अशी एनर्जी येते नवीन ब्लॉग बनवायला. तर आमची छान छान सकाळ झाली आहे, देवपूजा झाली आहे. आजकाल तिला बाप्पाची रूम कळतीये, त्याच्यामुळे मी घंटी वाजवली की ती लगेच येते तिथे आणि पूजा झाली कशी पुढे मान करते टिका लावायला. आणि ती गोडही फार दिसतंय तिला काय. हां, सो स्टे ट्यून. मला तुम्हाला तिचे दागिने पण दाखवायचे आहेत संक्रांतीचे. आणि शुभूने आमच्यासाठी खूप सुंदर साडी घेतली हळदी कुंकासाठी, सगळ्यांना सेम सेम. सो ती पण दाखवते. सो ब्लॉग शेवटपर्यंत बघा. कट टू डे 2. काल मला काहीच शूट करता नाही आलं कारण काल माझं पिल्लू जरा जास्त ॲक्टिव्ह होतं. सो कधी कधी ना असं डोळ्यात तेल टाकून तिच्या मागे फिरावं लागतं कारण आजकाल आम्हाला दिवा बाप्पाचं घर सगळं माहीत झालं आहे, त्याच्यामुळे सारखी इकडे तिकडे पळत असते ती. सो जसं मी तुम्हाला लास्ट क्लिपमध्ये सांगितलं की शिवूने आमच्यासाठी साडी घेतली आहे, तर ती ही आहे. ॲक्च्युली याच्यात खूप सारे कलर होते. सॉफ्ट सिल्कमध्ये कार्ड दिसत असतील तुम्हाला. खूप सुंदर साडी आहे. का घेतली तर असंच आली लहर केला कहर. तिने आम्हाला सगळ्यांना ग्रुपमध्ये सगळ्यांना साड्या घेतल्या. यात अजून रेड, ब्ल्यू आणि ग्रीन कलर होता, बट हा कलर माझ्याकडे नव्हता. सो मी हा आधीच काढून ठेवला. आणि आमचं एक एकत्रित जे हळदी कुंकू असतं, मे बी आम्ही त्या दिवशी ह्या साड्या घालू, बट कॉन्ट्रास्ट ब्लाऊज घालायचं असं ठरलं आहे. तर डू कमेंट की यावर नेव्ही ब्ल्यू घेऊ की पिंक घेऊ. कारण शुभूचं पिंक चालू आहे, माझं नेव्ही ब्ल्यू चालू आहे. सो काहीतरी घ्यायचं आहे. त्याचबरोबर मला ब्लॅक साडी घ्यायची संक्रांतीसाठी, बट इतकं फिरफिर झालं आहे की मला आता निखिल कुठेच नेत नसतो. सो जर तुमच्याकडे ऑनलाईन लिंक असतील चांगल्या छान साड्यांची ब्लॅक कलरच्या, तर ती पण मला इथं DM करा, नाही तर कमेंटमध्ये पोस्ट करा. कारण मला हवी आहे बट ती मिळत नाही आहे आणि मला नेत नसतं आता कोणी. त्यात मे बी सॅटर्डे संडे घरचे पण येणार आहेत, सो आम्हाला नाही बाहेर जाता येणार. सो जर तुम्हाला माहीत असेल तर प्लीज कमेंट करा. आणि हां, सगळ्यात मेन, तसा हा ड्रेस मी आत्ताच घेतला होता, आय थिंक 3-4 महिन्यापूर्वी, बट तुम्हाला थोडा थोडा फिट्ट होत होता आणि आज तुम्हाला लूज होतो आहे. आणि आय एम सो हॅपी. म्हणजे मी जेव्हा मी असाच काढला होता, म्हटलं घालून बघूयात. मला रील शूट करायचं होतं. आजकाल मी अशी गाण्यांचे रील शूट करते, जशी टिकटॉकवर करायची, आणि त्यावर तुमच्या खूप छान छान कमेंट अँड रिस्पॉन्स येत आहेत. तर तुम्हाला छान छान मराठी गाणे माहीत असतील तर ते पण सजेस्ट करा. मी ट्राय करेल त्याच्यावर करायचं. बट हा जो आनंद आहे ना, हा जरा जास्त मोठा आहे. त्याचबरोबर तुमचे इतके सारे प्रश्न असतात कमेंटमध्ये की प्रत्येकाला रिप्लाय नाही देत आहेत, तरी मी ट्राय करते ऑलमोस्ट की प्रत्येकाला रिप्लाय द्यावा, पण नाही होत. तर सगळ्यात जास्त की सखीला डायपर कोणते यूज करते, तर लवलॅकचे. हे ॲक्च्युली मला कोलॅबरेशनला आलं होतं तेव्हा मी फर्स्ट टाईम यूज केलं. त्याआधी मी तिला बेबी हग प्रोचे यूज करायचे. बेबी हग प्रोचे यूज करायचे. तर ते पण डायपर छान आहेत, बट ते कॉस्टली आहेत याच्यापेक्षा. याच्यापेक्षा 400-500 रुपयाने ते महाग आहेत. त्या मनाने लवलॅब सेम क्वालिटी देत आहे. आणि लवलॅबच्या सुप्रीम पॅन्ट्स, तर तुमच्याकडे जर लहान बेबी असेल तर तुम्ही डेफिनेटली ट्राय करू शकता. त्यानंतर भक्तीची आणि माझी ओळख कशी झाली, तर असं जेव्हा नवीन मी सुरू केलं होतं हे इंस्टाग्रामवर, कोलॅबरेशन येत होते, पण त्याचे चार्जेस वगैरे किती सांगायचे मला आयडिया नव्हती. तर मी अशाच इन्फ्लुएन्सरला कनेक्ट करत होती की सांगतील ते मला काही. तर काहींनी तर मला फार वाईट रिस्पॉन्स दिले की यार कौन करना चाहेगा कोलॅबरेशन वगैरे, या टाईप पण रिस्पॉन्स होते. बट भक्तीने मला सांगितलं की कसं कसं चार्ज कर काय. तर तिथून आमची ओळख सुरू झाली. मग नंबर एक्सचेंज झाले आणि मग थोडं बोलतो आम्ही. तर आणि तिने मला मनूच्या बड्डेला इन्व्हाइट केलं होतं म्हणून मी गेली होती. तर आमची यूट्यूब, इंस्टाग्राम यातूनच ती ओळख झालेली आहे. आणि देन थर्ड वन, शुभूच्या घरी मी जेव्हा जाईल फॉर शुअर तिची होम टूर देईल. मलाही तिचं घर फार आवडतं. आणि ती नॉन महाराष्ट्रीयन नाही आहे, ती महाराष्ट्रीयन आहे, बट ती पंजाब साईडला वाढलेली आहे. तिकडे तिचे पप्पा आर्मीमध्ये होते, तर ती बरेच वर्ष तिकडे होती. ती आय थिंक इंजिनिअरिंगच्या वेळेस इकडे कुठे नाशिकला शिफ्ट झाली होती. त्यामुळे ती अराऊंड 70% हिंदी बोलते. तर ते पण, आणि तिच्यामुळे आम्हाला खूप हिंदीची सवय पण लागली. ती खूप वाईट पण आहे असं पण आम्ही तिला सांगतो, बट ती महाराष्ट्रीयनच आहे. सखीला मी आज फर्स्ट टाईम दही भात फोडणीवाला द्यायचा ट्राय करणार होती. याआधी कधी दिलेला नव्हता, तर ती खाते की नाही माहीत नव्हतं. जनरली ती दुपारी भात खात नाही, फक्त संध्याकाळी खाते. पण आज मी केला होता भात, तर म्हटलं ट्राय करून बघूयात. मी मस्त दही भात आणि त्याला तुपात मस्त मोहरी आणि हिंग आणि थोडासा कढीपत्ता असं टाकून फोडणी केली. आणि पहिल्याच घासात तिला तो इतका आवडला की ती अशी उड्या मारायला लागली.
तर मला पण जरा बरं वाटलं. जेव्हा तिला एखादा पदार्थ आवडतो ना तेव्हा ती स्वतःहून आ आ करून मागते तो निखिलकडे किंवा माझ्याकडे, मग बरं वाटतं. तर आम्हाला दहीभात फार आवडला आहे आणि मला फार छान वाटतं जेव्हा मी काहीतरी नवीन प्रयोग करते आणि ते ती खाते. दही आणि भात वेगळा वेगळा दिला होता, एकत्र कधी तिला दिला नव्हता. आज मस्त फोडणी घालून वगैरे केलाय मी आणि ती इतक्या आवडीने खातीये तो. सो त्याचे काही एफर्ट्स नव्हते त्याच्यात. तर आत्ता ना सखीला नवीन नाद लागला आहे स्वतःच खेळायचा. माझ्या किचनचे जे कॅबिनेट्स आहेत ना तिथे आरसा टाईप आहे थोडं, तर तिला ती डबल दिसते. मग तिला ते जसं मॉलमध्ये करत होती ना सेम तसंच चालू आहे. नेमकी बसली वाटतं आता वेट. तिला ती स्वतःच दिसते, त्याच्यामुळे आरशात ती तिच्याशीच गप्पा मारत होती, मधून मधून पप्पी पण देत होती. हे खाली जे आहेत ते हनुमान, गंगाराम, आदी, चुटकी ह्या सगळ्यांचे असेच हाल असतात रोज. बट तिला सवय लागते. ती तिची एकट्याची त्या ती वाकून वाकून बघते तिकडे कोणी आहे का. सखी मी इकडे, बाबू सखी. कट टू डे 3. आमचा हा जो मसाला आहे ज्याच्यात आम्ही नॉनव्हेज करतो मोस्ट ऑफ द टाईम, ज्याच्यात निखिलला माझी गरज पडत नाही हा मसाला असल्यावर, हा आमचा संपत आला आहे आणि उद्यापासून घरचे पण येणार आहे. तर मला नवीन मसाला बनवायचा आहे. तर बऱ्याच जणांनी लास्ट टाइम जेव्हा मी वानोळ्याचा ब्लॉग केला होता तेव्हाच कमेंट केली की ताई जेव्हा पण बनवशील तेव्हा दाखव. तर म्हटलं तेही दाखवू. त्याचबरोबर आज माझ्याकडे आहे काजू पनीर जे मला खूप आवडतं आणि इकडे हा कांदा शिजतोय कारण माझ्या नवऱ्याला जे मला खायचं असतं नेहमी त्याच्या विरुद्ध खायचं असतं. म्हणजे आता मला काजू पनीर खायचा होता तर त्याला पनीरची भुर्जी खायची. जेव्हा मला सगळं टाकून खिचडी खायची असते त्याला फक्त कांदा बटाटा टाकलेली खिचडी खायची असते. जेव्हा मला मिक्स उसळ खायची असते तेव्हा त्याला फक्त उसळ खायची असते, ती पण काळ्या मसाल्याची अशी वाली. तर आय डोंट नो तो मुद्दामून करतो की काय करतो, बट तो नेहमी असंच करतो. म्हणजे प्रत्येक वेळेस असं आहे की निखिल कारले करू का आज, नाही मला आवडत कारले. मग निखिल बटाटे करू का, हा तू बटाटे कर पण असे असे कर. आता जी जी डोस्यामधली भाजी असते जी साऊथ इंडियन अशी ओली टाईप करतात ती जनरली आपल्याकडे करत नाही. आपल्याकडे साधी बटाट्याची भाजी करता उकडून, पण नाही, जेव्हा पण ती करायची ठरते मग ती ओली कर, मग ती अशीच कर, मग त्याच्यात मिरची नको टाकू. असं मला खूप त्रास होतो. तुमच्या पण घरी सेम आहे का, डू कमेंट. आणि मी तुम्हाला ते पण हे झालं की मी तुम्हाला मसाला कसा करायचा आहे तेही दाखवते. तर हे टोटली 5 कांदे आहेत जे मी उभे चिरून घेतलेत. 5 चमचे तेल घेतलं होतं मी आणि याच्यात हा रफली चॉप जो कांदा आहे तो आधी परतून घेणार आहे. छान कांदा छान ट्रान्सपरंट आणि गुलाबी होईपर्यंत तो परतत राहायचा आहे कंटिन्यू. हे 5 चमचे तेल आहे. तुम्हाला जास्त वाटत असेल तर तुम्ही कमी करू शकता. आमच्याकडे लागते तरीची भाजी, सो मी जरा एक्स्ट्राच टाकते. तर मी इथे बाकीचं सामान घेतलं आहे. किसलेलं खोबरं आहे, तुम्ही कापलेलं वगैरे पण घेऊ शकता. धने, लसूण, आलं, कोथिंबीर आणि 4 मिरच्या. कांदा ऑलमोस्ट ट्रान्सपरंट झाला आहे. त्याच्यानंतर मी ह्या 4 ज्या हिरव्या मिरच्या आहेत ज्या बारीक ज्या घेतलेल्या होत्या, बारीक कापून नाही सॉरी, या हिरव्या मिरच्या आहे ह्या टाकती आहे. स्टेजला लसूण पण ॲड करायचा. आणि जर तुम्हाला खोबऱ्याच्या किसऐवजी खोबऱ्याचे असे काप ॲड करायचे असतील तर ते पण ह्या स्टेजला करा, कारण खोबऱ्याचा कापांना वेळ लागतो, किसला एवढा वेळ नाही लागत, म्हणून तो मी लास्टला ॲड करते. सेकंड लास्टला यात ॲड करायचा खोबऱ्याचा किस आणि धने, कारण हे खूप लवकर शिजतं ना, सो हे जरा लेट ॲड केलेलंच बरं. शेवटी यात मी कोथिंबीर ॲड केली आहे. आता ही 5-1 मिनटं छान शिजू देईल, नंतर थंड होऊ द्यायचं. सो असा पूर्ण थंड झाल्यानंतर असा दिसतो. आणि आता हा दळायचा आहे. दळलेला मसाला काहीसा असा दिसतो. तो परत 1 चमचा तेलात मी परतून घेते छान शिजवून ठेवायला. आणि यातच आता 1 चमचा मीठही घालून ठेवणार आहे मी. पूर्ण शिजल्यानंतर मसाला काहीसा असा दिसतो. थोडीशी टाईम टेकिंग प्रोसेस आहे, बट हा महिनाभर टिकतो, त्यामुळे करायला काही हरकत नाही आहे. जर मी हा मसाला करून ठेवला ना तर निखिलला नॉनव्हेज करायला खूप सोपं जातो. तो त्याच्या मर्जीने जे पाहिजे ते करून घेतो. त्याला फ्राय करायचं असेल, भाजी करायची असेल तर फक्त याच्यात बेसिक मसाले टाकतो, काळा मसाला आणि आपला चिकन मसाला, मटन मसाला जो काही असेल, आणि त्याची भाजी होऊन जाते. सो तुम्ही पण घरी ट्राय करू शकता. महिनाभर छानसा टिकतो. तेल खूप वापरलं अशी कमेंट येण्याच्या आधीच सांगते. नॉनव्हेजला लागतंच असं पण. आणि त्याशिवाय मसाल्याला हे स्वाद नाही आहेत. मसाला खूप म्हणजे प्रोसेस टाईम टेकिंग आहे. 1.5 तास लागला मला ऑलमोस्ट सगळं करायला. म्हणजे सुरुवातीपासून मध्ये सखी पण येत होती, बट वर्थ आहे. म्हणजे माझे पुढचे महिनाभराचे कष्ट ऑलमोस्ट वाचलेत. याच्यातला 1 चमचा जरी मसाला मी म्हणजे वाटण, हे वाटण 1 चमचा जरी वाटण वापरलं भाजीला तरी ते इनफ होऊन जातं. तुम्ही बाकीच्याही भाज्या करू शकता, उसळ टाईप, वाटणा टाईप वगैरे, बट डिपेंड. म्हणजे मोस्ट ऑफ द लोकांना काळा मसाला जास्त आवडत नाही
आमच्याकडे पातोड्याची आमटी, डुबुक वडे अशा गोष्टी निखिलला आवडतात, म्हणून मग हे असं. आणि आता मला करायचं आहे केक, पण मला माहीत नाही सखी मला किती साथ देणार आहे. सो स्टे ट्यून. हो नाही करता करता मी फायनली केक केला आहे, कारण मला घरं आवरायचे होते. तरी पण त्या ब्लिंकिट आणि झेप्टोच्या पिशव्या आय डोंट नो त्याचं काय करावं, त्यात कचरा पण बसत नाही, त्या इतक्या काय हे करायच्या. मी केक लावला आहे आणि सखी छान एकदम गाढ झोपली होती. बट त्या केकसाठी मला कोको पावडर हवी होती, जी मी झेप्टो केली आणि त्या बेलने सखी उठली. तर ती कंटिन्यू निखिलला शोधत होती. निखिल गेला तर क्रिकेट खेळायला. तर आता बाप लेकीचं प्रेम बघा. सखी काय कौतुक आहे. मी तिला इतकं ट्राय केलं झोपवायचं, गाणे म्हटले, हे म्हटले, बट तशी ती उठत नाही एकदा झोपली का. बट आता उठली, ती उठल्यावर तिचा पप्पाच शोधत होती. तर आता आलाय तिचा पप्पा, तर डोंट नो कधी झोपतीये. झोपशील ना माव लगेच. मी काही खाल्लं नाही आहे संध्याकाळी, ढोकळा करणार होती बट ते पण फेल गेले. आता म्हणजे भूक मोडे झाली, त्याच्यामुळे इच्छा पण नाही काही खायची. तर असा छान केक झाला आहे. याच्यात मैदा, साखर, ऑइल काहीच नाही आहे, बटर वगैरे. हा नागली, तूप, केळी आणि खजूर यापासून बनलेला आहे. सो स्वीटनर पण नॅचरलवालाच आहे आणि तो मी सखीला पण खाऊ घालू शकते. तिला थोडा दिला पण मी, तिला आवडला हा कोपऱ्यावाला. तर छान आहे. याची फुल रेसिपी मी शूट नाही केली, कारण की मी कॉन्फिडंट नव्हते की हा होतो की नाही होत. मी असेच एक व्हिडिओ बघितला होता आणि ते लिहून ठेवलं होतं, त्याप्रमाणे केलं. तर छान झाला आहे हा. आता मी नेक्स्ट टाईम असे पूर्ण प्रॉपर मापा वगैरे घेऊन अजून छान करेल, कारण हा फुगला नव्हता. ऑनेस्टली सांगेल, खोटाने सांगत, हा खूप फुगला नव्हता माझ्याकडून. बट तो स्पंजी झाला आहे, छान शिजला आहे. मी आणि सखी आम्ही दोघंही खाऊ शकतो. हा डाएटवाला केक आहे बेसिकली. सो असा होता आमचा मागचे 3 दिवस असे होते बेसिकली. जर तुम्हाला आमचे व्लॉग आवडले असतील तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब आणि असंच प्रेम देत राहा मला, निखिलला आणि सखीला. थँक्यू सो मच.